हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आपण पाहतोय वेव्ह मोशन हा चॅप्टर, आणि या वेव्ह मोशन चॅप्टरमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याकडे वेव्ह टर्मिनॉलॉजीज. हा एक कन्सेप्ट ज्यावेळेस आपण वेव्ह मोशन चॅप्टर शिकत असतो तर वेव्हजमध्ये ज्या काही कन्सेप्ट असतात त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याकडे काही कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल नेमकं काय असतं, डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह म्हणजे काय असतं, आपण सहज डिस्प्लेसमेंट पाहत असतो. परत ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह, परत वेव्ह लेंथ, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह वेलोसिटी. ह्या एवढ्या टर्मिनॉलॉजी जर आपल्याला माहिती असतील वेव्हजबद्दल तर आपण इझिली काय करू शकतो, वेव्ह समजून घेऊ शकतो वेव्ह मोशन चॅप्टरकडे. तर त्या चॅप्टरकडे जाण्या अगोदर आपल्याला ह्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण पाहू डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. आता काय असतं डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकलबद्दल, तर आपण पहिल्यांदा आपण पाहतो एखादी वेव्ह आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजा आपण एक्स हा फॉर एक्झाम्पल हा आपण वाय ॲक्सिस कन्सिडर करू, हा एक्स ॲक्सिस कन्सिडर करू, आणि यावेळी समजा एक वेव्ह आहे आपण या ठिकाणी तयार करतो. समजा ही वेव्ह अशा प्रकारे मूव्ह होते, ट्रॅव्हल होते अलॉंग द एक्स डायरेक्शन. ओके, तर यावेळेस जे काय आता डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल म्हणजे काय, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी कसं असतं, वेव्हच्या या ठिकाणी असे पार्टिकल्स असतात. या असे पार्टिकल जेव्हा समजा हे स्ट्रिंग असेल आपल्याकडे, समजा एक स्ट्रिंग असेल, ते पार्टिकल असे अरेंजर असतात, आणि जेव्हा त्यातून वेव्ह ट्रॅव्हल होते, आपण या ठिकाणी जर हाताने याला पकडला असेल हा पॉईंट, आणि हा पॉईंट आपण अप अँड डाऊन व्हायब्रेट करतो, ऑसोलेट करतो, आणि कुठली वेव्ज तयार करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ऑसोलेशन्स किंवा व्हायब्रेशन्स पाहिजे असतात, किंवा डिस्टर्बन्स इन द मीडियम, आणि दॅट डिस्टर्बन्स इन द मीडियम इज कॉल्ड ॲज वेव्ह. आणि विदाउट डिस्टर्बन्स वेव्ह फॉर्म होऊ शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला डिस्टर्बन्स पाहिजे, आणि आपण ते डिस्टर्बन्स या ठिकाणी तयार केलं, तर त्यावेळेस हे पार्टिकल, हा इथला पार्टिकल या ठिकाणी, हा पार्टिकलची पोझिशन इथे, हा पार्टिकल इथे राहणार, हा पार्टिकल इथे, हा पार्टिकल या ठिकाणी, इथला पार्टिकल इथे, हे असे पार्टिकलचं काय होणार, हा इथला पार्टिकल इथे, अशा प्रकारे पार्टिकलची पोझिशन बदलणार. जे आपण पाहिलं, जे पार्टिकलची पहिले ओरिजिनल पोझिशन आहे, ह्या नंतरच्या पोझिशन. म्हणजे आता हे ज्या पार्टिकलचा, आता हा पार्टिकल इथं होता, पार्टिकल इथं चालला आहे, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. आणि या याच्यामध्ये आपण अलॉंग वाय डायरेक्शन आहे म्हणून आपण वाय दाखवतो. म्हणजे वेव्ह जर अलॉंग एक्स डायरेक्शनमध्ये जात असेल तर पार्टिकलचं डायरेक्शन वाय डायरेक्शनमध्ये असेल, आणि वेव्ह जर वाय डायरेक्शनला जात असती तर पार्टिकलचं डायरेक्शन कसं घेतलं असतं, आपण एक्स डायरेक्शनला घेतलं असतं. असं नाही, पण लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल वेव्हच्या डायरेक्शनला काय असतं, परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. आता हे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल म्हणजे काय, आता नेमका हा पार्टिकल इथं आहे, तर तो हा पार्टिकल इथं जाऊ शकतो, इथून मग परत खाली एवढ्याच अंतरावर खाली इथपर्यंत येऊ शकतो, इथपर्यंत. म्हणजे ही त्याची मेन पोझिशन झाली, याला मेन पोझिशन म्हणतो आपण, आणि ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक एक्स्ट्रीम पोझिशन. मग आपल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आपण मोजतो या ठिकाणून. या डायरेक्शनला घेतलं तर आपण पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणतो, आणि या डायरेक्शनला आलं तर निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि असे डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं होत असतं, आणि त्याला डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल म्हणतो फ्रॉम मेन पोझिशन. म्हणजे या पॉईंटपासून या पार्टिकलचं पण इथपर्यंत आणि इथपर्यंत होऊ शकतं डिस्प्लेसमेंट, आणि पाहत असतो आपण अशा प्रकारे वेव्ह जात असते. आता सेकंड कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह. डिस्प्लेसमेंट कोणाचं, वेव्हचं. तर आपण ही वेव्ह जी आहे आपल्याकडे, ही वेव्ह सध्या आपण स्टार्ट झाली, समजा इथून सुरुवातीला स्टार्ट झाली, तर ही जी एक्स ॲक्सिस दाखवतो, हे दाखवतो वेव्हचं डिस्प्लेसमेंट. म्हणजे समजा आपला हा ट्रफ, हा क्रस्ट आहे, हा क्रस्ट काय होणार की असा पुढे मूव्ह होतो, इथे येणार आहे, पण हा ॲक्च्युली पार्टिकल मूव्ह होत नाही, फक्त एनर्जी मूव्ह होते, किंवा ट्रफ मूव्ह होतो असं म्हणतो. मग हा ट्रफ या ठिकाणी जर येत असेल तर हे त्या ट्रफचं डिस्प्लेसमेंट झालं, किंवा इथली एनर्जी किंवा इथलं मोमेंटम, इथलं ऑसोलेशन, व्हायब्रेशन. समजा आपण काय केलं, आपल्याकडे सुरुवातीला कुठल्याही प्रकारची वेव्ज नव्हती, आणि या ठिकाणी फक्त एक्स ॲक्सिस होता. मग आपण काय केलं, सुरुवातीला या ठिकाणी अप अँड डाऊन मोशन दिलं, या ठिकाणी दिलं. म्हणजे आता ॲक्च्युली अप मोशन कुठे, या ठिकाणी. आता हे अप काय होतं ना, इथं अप होत होत इथे आलं समजा, म्हणजे ही वेव्ह अशी येऊन परत हे अप इथपर्यंत आलं. म्हणजे जे आपण अप मोशन दिलं होतं परत ते इथपर्यंत आलं, म्हणजे ही वेव्ह इथं गेली. किंवा आपण हे घेतो इथलं पार्टिकल मूव्ह होणार, इथपर्यंत वेव्ह यायली, म्हणजे ते ट्रान्सफर आले. म्हणजे आपण या ठिकाणी जर वेव्हला व्हायब्रेशन दिलं तर ते इथं व्हायब्रेशन जाणवायला जेवढा वेळ लागेल तिथपर्यंत जायला. कारण पाहतो आपण, जर समजा लॉंग अशी दोरी असेल, भरपूर लॉंग स्ट्रिंग असेल, आणि या ठिकाणी व्हायब्रेशन दिलं तर ते व्हायब्रेशन त्या ठिकाणी जायला काहीतरी वेळ लागतो. इथून त्या ठिकाणापर्यंत जे अंतर असेल दॅट इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह म्हणत असतो आपण, आणि ते आपण जनरली एक्स म्हणून दाखवत असतो. कशाने दाखवतो, एक्स, कारण एक्स डायरेक्शनला आहे म्हणून. आता नेक्स्ट आपल्याकडे कन्सेप्ट आहे ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड ही सोपी कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस आपण पाहत असतो या ठिकाणी वेव्हचं, आपण ती परत त्याच प्रकारची वेव्हज घेतो. आपण या ठिकाणी पाहिलं तर जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे तेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट घेतलं जातं. समजा आपण याला वाय मॅक्स म्हटलं, वाय मॅक्स म्हणजे वाय डायरेक्शनला मॅक्झिमम पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट इथपर्यंत हा प्रत्येक पॉईंट लावू शकतो, पण हे जे काय वाय डायरेक्शन आहे, हे वाय ॲक्सिस जर घेतला तर हे जे आहे हे याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. म्हणजे मॅक्झिमम पार्टिकल इतक्या अंतरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच
पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती घ्यायला पाहिजे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल आणि त्याच वाय मॅक्सलाच आपण काय म्हणत असतो ॲम्प्लिट्यूड आणि त्यालाच वाय मॅक्स किंवा त्याला आपण ए म्हणत असतो. आता डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड किती प्रकारची एवढीच असते आपण, किंवा आपण म्हणू शकतो की आपला पार्टिकल एवढ्या डायरेक्शन जर एवढ्या ह्याच्यात जर मूव होत असेल त्याचा हाफ डिस्टन्स ॲक्च्युली इथून इथपर्यंत ए असतं आणि हे प्लस मायनस ए असतं, पण आपण याला ॲडिशन जर केलं तर सिम्पल दोन्ही ए आणि ह्या टोटल डिस्टन्स जेवढं पार्टिकल मूव व्हायला आहे आपला व्हायब्रेट व्हायला आहे तर ॲक्च्युअल पार्टिकलच्या 2 एक्स्ट्रीम पोझिशनमधलं अंतर आणि त्याला जर हाफ केलं तर ती आपली काय असते ॲम्प्लिट्यूड असते. आपण आयसोलेशन चॅप्टरमध्ये पण हे पाहिलेले आहेत, त्यामध्ये पाहतोय ॲम्प्लिट्यूड आणि मॅक्झिमम डिस्प्लेस म्हणू शकतो पार्टिकल. मॅक्झिमम या मेन पोझिशनपासून मॅक्झिमम कुठपर्यंत जाऊ शकतो त्याला आपण काय म्हणत असतो, ॲम्प्लिट्यूड म्हणत असतो. दुसरी गोष्ट आहे वेवलेंथ. आता वेवलेंथ म्हणजे आपल्याला वेवलेंथ सांगण्यासाठी परत आपण एकदा पाहू की या प्रकारची वेव आपल्याला लागणार आहे. तर वेवलेंथ काय असतं, तर वेवलेंथ म्हणजे एक वेव पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता आपण अशा प्रकारे पाहतोय, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं, आपण एकदा व्यवस्थित जर पाहिलं असं, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला क्रस्ट म्हणत असतो, याला ट्रफ म्हणत असतो, लक्षात, हा ट्रफ सॉरी हा क्रस्ट हा ट्रफ असे असते. आता वेवलेंथला आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन करू शकतो. पहिलं तर आपण ट्रफ आणि क्रस्टच्या बाबतीत बोलूत. 2 सक्सेसिव्ह क्रस्टमधलं अंतर म्हणजे वेवलेंथ. म्हणजे अनेक प्रकारे याला भरपूर प्रकारे डिफाईन करतात. पहिली गोष्ट काय, 2 सक्सेसिव्ह क्रस्टमधलं किंवा 2 सक्सेसिव्ह ट्रफमधलं डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ, त्याला लॅम्बडा दाखवतो आपण. वेवलेंथ कशाने दाखवत असतो, लॅम्बडा डिनोट करत असतो. 2 सक्सेसिव्ह ट्रफमधलं डिस्टन्स म्हणजे पण वेवलेंथ. किंवा आपण समजा 1 व्हायब्रेशन जे झालं, एक व्हायब्रेशन, तर एक व्हायब्रेशन होईपर्यंत वेव किती डिस्टन्स ट्रॅव्हल झाली पहा. एक समजा तुम्ही या ठिकाणी स्ट्रिंग हातात पकडलेली आहे आणि स्ट्रिंग या मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीमला आलात, हे मेन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, तुम्ही एक व्हायब्रेट करताय, हे मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीमला गेलात, एक्स्ट्रीमपासून मीनला, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमला आणून परत मीनला आलात. हे एवढ्या वेळेमध्ये वेवनं जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं तेवढ्याला आपण काय म्हणू शकतो आपण वेवलेंथ. आणि ऑब्व्हियसली ते डिस्टन्स तेवढंच असतं. किंवा इथून यापर्यंत हा हाफ सायकल, ही परत एक हाफ सायकल, या टोटल एक सायकलमधलं डिस्प्लेसमेंट वेवचं डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. कोणा डिस्प्लेसमेंट, वेवचं डिस्प्लेसमेंट, त्याला वेवलेंथ म्हणू शकतो. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर पण काय असू शकतं आपलं लॅम्बडा असू शकतं. आणि तिसरं वेगळा प्रकार म्हणजे की फेजच्या बेसिसवर, की 2 पार्टिकल, सक्सेसिव्ह पार्टिकल ज्यांच्या फेज सेम फेजमध्ये असतील त्यांच्यामधल्या अंतराला आपण काय म्हणू शकतो, वेवलेंथ म्हणू शकतो. आता सेम फेज म्हणजे काय, आता हा इथला पार्टिकल आहे, तो वर जाण्याच्या प्रयत्नामध्ये मेन पोझिशनला आहे. इथला पार्टिकल पण वर जाण्याच्या पोझिशनला आणि मेनला, याचा अर्थ काय, दोन्ही सेम फेजमध्ये आहेत. मग या दोघांमधलं अंतर म्हणजे काय, लॅम्बडा. इथला पार्टिकल काय, टॉप पोझिशनला आहे आणि डाऊन उडवण्याचा प्रयत्न करतोय, इथला टॉप पोझिशनला आहे, डाऊन उडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्ही सेम फेजमध्ये आहेत. म्हणजे या दोघांमधलं अंतर म्हणजे काय, लॅम्बडा असेल. किंवा हा इथला पार्टिकल घेऊ शकतो आपण, हा पार्टिकल इथं काय मीन पोझिशनला डाऊनवर्ड लावण्याचा प्रयत्न करतोय, हा पार्टिकल मीन पोझिशनला डाऊनवर्ड लावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे दोन्ही सेम फेजमध्ये आहेत, सेम अवस्थेमध्ये आहेत, सेम स्थितीमध्ये आहेत आणि त्या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असेल, लॅम्बडा असेल. पण आता इथं हा पण मीनला आहे, हा पण मीनला आहे, पण दोघांमधलं अंतर म्हणजे लॅम्बडा होऊ शकतं का, नाही होणार. का, कारण हा डाऊनवर्ड येण्याचा प्रयत्न करणार आणि हा अपवर्ड जाण्याचा टाईम आहे. त्याचे फेज वेगळे आहे, त्यांचा फेज डिफरन्स पायचा फेज असतो त्यांच्यामध्ये, त्या प्रकारे असतं. तर वेवलेंथ म्हणजे लक्षात आलं, वेवलेंथ म्हणजे काय की आपल्या 1 सायकल कंप्लीट, ज्यावेळेस 1 व्हायब्रेशन कंप्लीट होतं तेवढ्या वेळात वेवनं ट्रॅव्हल केलं डिस्प्लेसमेंट किंवा 2 सक्सेसिव्ह ट्रफमधलं किंवा 2 सक्सेसिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ म्हणू शकतो आपण. आणि प्लसमध्ये सेम फेजमध्ये जे असतील पार्टिकल, सक्सेसिव्ह पार्टिकल, 2 पार्टिकल सक्सेसिव्ह जे सेम फेजमध्ये आहेत त्यांच्यामधलं अंतर म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्याला वेवलेंथ म्हणू शकतो. आता आपल्याकडे वेवलेंथ कन्सेप्ट लक्षात आली. आता आपल्याकडे नेक्स्ट आहे टाईम पिरियड. आपल्याकडे नेक्स्ट काय, टाईम पिरियड. हा टाईम पिरियड एकदम सोपे आहे. कुठलीही टाईम पिरियड म्हणजे काय, आपण ज्यावेळेस आता एक व्हायब्रेशन करणार आहोत या ठिकाणी, म्हणजे आपण या ठिकाणी ही मेन पोझिशन घेतो आणि मेन पोझिशन आपण स्टिंगपर्यंत अशी व्हायब्रेट करतो अप अँड डाऊन. तर या मेनपासून एक आपला जाऊन मेन लावून परत डाऊन एक्स्ट्रीमला, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊन परत मेनला येईपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेला आपण टाईम पिरियड म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्हायब्रेशन देताय, तुम्ही इथून व्हायब्रेट करून वर आला त्या एक्स्ट्रीम पोझिशनला, परत मेनला, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमला, परत मेनला, जेवढी एक सायकल कंप्लीट होण्यासाठी, 1 आयसोलेशन कंप्लीट होण्यासाठी, जेवढा काय 1 व्हायब्रेशन कंप्लीट होण्यासाठी जेवढा काय वेळ लागतो, दॅट टाईम इज कॉल्ड ॲज अ टाईम पिरियड. आणि तो टाईम पिरियड म्हणजे असंही म्हणू शकतो की एका वेवलेंथला ट्रॅव्हल, एक वेवलेंथ तेवढं डिस्टन्स वेवला ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ, त्याला आपण काय म्हणू शकतो, टाईम पिरियड. आणि तो कॅपिटल टीने डिनोट केला जातो. आणि टाईम पिरियड म्हणजे सिंपल आपण असं जरी कन्सिडर केलं, समजा इथून इथपर्यंत अंतर जर आपण लॅम्बडा हे वेवलेंथ आहे
आपल्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी वेळ जेवढा लागेल डिस्प्लेसमेंट, एवढं डिस्प्लेसमेंट लॅम्बडा एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पण आपण त्याला टाईम पिरियड म्हणू शकतो. म्हणजे किंवा टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन, टाईम रिक्वायर्ड टू पास वन वेव, टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स लॅम्बडा. ऑल दिस टाईम इज कॉल्ड ॲज अ टाईम पिरियड. असे वेगवेगळ्या प्रकारे आपला टाईम पिरियड सांगता येतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे सिंपल आहे. ज्यावेळेस तुम्ही असे आयसोलेशन्स परफॉर्म करणार आहोत, आपण व्हायब्रेशन्स कंप्लीट करणार आहोत किंवा सायकल्स कंप्लीट करणार आहोत, तर नंबर ऑफ सायकल पर युनिट टाईम म्हणजे 1 सेकंदामध्ये जवळपास घेतो आपण. की समजा तुम्ही आता व्हायब्रेशन करताय, तर आपण व्हायब्रेशन समजा मी असे 2 व्हायब्रेशन्स केले 1 सेकंदामध्ये, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 2 झाली. आणि फ्रिक्वेन्सी आपण एफने दाखवतो, काही चॅप्टरमध्ये एनने दाखवत असतो, एन फ्रिक्वेन्सी, काही ठिकाणी एफनं दाखवतो. इट इज डिपेंड अपॉन द अदर क्वांटिटीज. काही क्वांटिटी जर एफ दुसऱ्या क्वांटिटीने दाखवत असतो, त्या ठिकाणी काही फोर्स, जेव्हा आपण सर्क्युलर मोशन पाहतो तर एफ फोर्सने डिनोट करत असतो, म्हणून त्या ठिकाणी एन फ्रिक्वेन्सी वापरतो, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी एफ वापरत असतो आपण. ठीक आहे. तर ज्यावेळेस पहा, तर फ्रिक्वेन्सीचा डेफिनेशन काय? नंबर ऑफ ऑसिलेशन पर युनिट टाईम, म्हणजे किंवा नंबर ऑफ सायकल पर युनिट टाईम, नंबर ऑफ व्हायब्रेशन पर युनिट टाईम, किंवा नंबर ऑफ वेव्ज पासेस थ्रू दॅट पॉईंट पर युनिट टाईम. म्हणजे पहा, एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होतात, किती सायकल्स कंप्लीट होतात, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. म्हणजे जर पाहिलं आपण, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फ्रिक्वेन्सी जी असते इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. या टाईम पिरियडचा काय असतो? तो रेसिप्रोकल असतो, आपण तो पाहत असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे आहे वेव्ह वेलॉसिटी. आता वेव्हची वेलॉसिटी म्हणजे सिंपल आहे की वेव्ह वेलॉसिटीला जर आपण डिफाईन करतो इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह डिवाइड बाय टोटल टाइम. जनरली याला आपण काय म्हणतो? वेव्ह वेलॉसिटी म्हणतो असतो. वेव्ह वेलॉसिटी आपण जनरली व्हीने डिनोट करतो. वेव्हची वेलॉसिटी वेगळी, पार्टिकलची वेगळी. वेव्हची वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असते, ही वेव्ह वेलॉसिटी, आणि पार्टिकलची वेलॉसिटी व्हीपी म्हणतो आपण, ते अपवर्ड डायरेक्शनला असते. कधी डाऊनवर्डला ते बदलत असते वेव्ह वेलॉसिटी डायरेक्शन. तर पार्टिकल वेलॉसिटी डायरेक्शन, वेव्हची वेलॉसिटी डायरेक्शन फिक्स असते. एक पॉझिटिव्ह एक्सला असेल तर आपण घेत असतो. तर वेव्ह वेलॉसिटी जर घेत असाल तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द, समजा आपण वेव्ह इथून इथपर्यंत आली तर टोटल डिस्टन्स काय झालं? समजा लॅम्बडा घेतलं, आणि त्यासाठी लागणार टाईम आपल्याला माहिती आहे टी. जर आपण याच्याकडे पाहिलं, या फॉर्म्युल्याकडे, हा फॉर्म्युला दाखवतो रिलेशन कोणामधलं? वेलॉसिटी, वेव्ह वेलॉसिटी, वेव्हलेंथ आणि टाईम पिरियडमधलं रिलेशन. आणि आपल्याला माहिती आहे एफ म्हणजेच काय असतं? 1/t, म्हणजे व्ही इज इक्वल टू आपण असंही लिहू शकतो एफ इंटू लॅम्बडा. हे 2 फॉर्म्युले फार महत्त्वाचे, विशेष करून हा एक फॉर्म्युला. आपण मॅक्झिमम ठिकाणी वेलॉसिटी हे हा फॉर्म्युला दाखवतो रिलेशन बिटवीन द वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी या तिघांमध्ये रिलेशन दाखवतो. हा फॉर्म्युला वेलॉसिटी, वेव्हलेंथ आणि टाईम पिरियड यांच्यामध्ये रिलेशन दाखवत असतो. हा फॉर्म्युला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिला जातो. कधी कधी सी इक्वल टू एन लॅम्बडा या पण फॉर्मॅटमध्ये येतो. सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट घेतो, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. हा भरपूर ठिकाणी हा फॉर्म्युला आलेला आहे आणि एकदम सोपी कन्सेप्ट आहे. हे रिलेशन पण आपण कंप्लीट केलं आहे. आता आपण नेमकं काय पाहिलं पाहतो? आपण या कन्सेप्टमध्ये पाहिलं की वेव्हमध्ये कुठकुठल्या टर्मिनॉलॉजी आपण वापरत असतो. त्यामध्ये पहिले की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, जी की वायने डिनोट करत असतो. ते डिस्प्लेसमेंट जर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणत असतो. डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ज त्याला एक्सने डिनोट करत असतो, वेव्ह एक्स डायरेक्शनला चालली म्हणून. आणि जर वेव्ह वाय डायरेक्शन असेल तर वाय घेतलं असतं, तर त्यावेळेस मग डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एक्सला आलं असतं. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह किती डिस्प्लेसमेंट ते आपण घेतो, ते टर्मिनॉलॉजी वापरत असतो. नेक्स्ट आपण पाहिलं वेव्हलेंथ म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केलं की 2 सक्सेसिव्ह ट्रफमधलं, 2 सक्सेसिव्ह क्रस्टमधलं, सक्सेसिव्ह म्हणजे एका पाठी एक, एका लगतची एक, त्यांच्यामधलं डिस्टन्स, किंवा काय म्हणत असतो आपण 2 पार्टिकलमधले डिस्टन्स. असे पार्टिकलचे सक्सेसिव्ह पण आहेत आणि सेम फेजमध्ये, त्यांच्यामधल्या अंतराला पण आपण काय म्हणत असतो? वेव्हलेंथ म्हणत असतो, जे की लॅम्बडा डिनोट करतो. आणि टाईम पिरियड पण पाहिला. टाईम पिरियड म्हणजे काय? द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन वेव्ह, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सायकल, और टाइम रिक्वायर्ड टू पास वन वेव्ह फ्रॉम अ सिंगल पॉईंट. या कुठल्या एका पॉईंटमधून एक वेव्ह पास होण्यासाठी लागणारा टाईम. ह्या सगळ्यांना आपण काय करत असतो? टाईम पिरियड म्हणत असतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर युनिट टाईम, म्हणजे एका युनिट टाईममध्ये, म्हणजे पर सेकंदाला, एका सेकंदाला किती व्हायब्रेशन्स होतात त्याला आपण काय म्हणत असतो? फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. आणि जनरली फ्रिक्वेन्सी जी असते 300 हर्ट्ज, 400 हर्ट्ज, 5 हर्ट्ज, 6 हर्ट्ज असे किती असू शकते, आपल्या डिपेंड्स असते, तर त्याला म्हणत असतो. आणि प्लसमध्ये वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय? वेव्ह काय वेलॉसिटी जाते, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह डिवाइड बाय टोटल टाईम. आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह आपण एक्सनं दाखवत असतो आणि टोटल टाईम स्मॉल टीने घेत असतो. पण जनरली समजा आपण जर टोटल डिस्टन्स लॅम्बडा असेल तर त्यावेळेस टाईम किती असतो? टाईम पिरियड टी असतो. आणि त्यावेळेस जर वापर केला तर आपल्याला टाईम पिरियड
वेवलेंथ, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेलोसिटीचे रिलेशन आपल्या ठिकाणी मिळतील. ह्या जर कन्सेप्ट तुम्ही प्रत्येक गोष्ट जर कंप्लीट केली तर आपल्याला वेव्ह चॅप्टर सुरुवात करायला किंवा वेव्ह चॅप्टरमध्ये प्रत्येक कन्सेप्ट समजायला सोपं जाईल. थँक्यू.